नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. दिनांक 25 मार्च 2026 रोजी सामान्य प्रशासन विभाग यांचा एक साधना सप्ताह साजरा करण्याबाबतचा GR आहे. नक्की हा GR काय आहे ते आता आपण समजून घेणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, दिनांक 25 मार्च 2026 सामान्य प्रशासन विभाग यांचा हा GR आहे आणि या पत्राचा विषय आहे दिनांक 2 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत साधना सप्ताह राबविण्याबाबत. तर आपल्याला 2 ते 8 एप्रिल 2026 दरम्यान साधना सप्ताह राबवायचा आहे. तर नक्की या पत्रामध्ये आता साधना सप्ताह कशा प्रकारे राबवायचा आहे याविषयी माहिती दिली ती समजून घेऊया. पहा, भारत सरकार क्षमता विकास आयोग आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमानाने 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत साधना सप्ताह आयोजित करण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्या पत्राची प्रत सोबत जोडली आहे. त्याच अनुसरून राज्यामध्ये प्रस्तुत कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आयगॉट पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे खालील कार्यालय प्रमुखांना मे 2026 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या टेक वारी 2.0 या कार्यक्रमावेळी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर भारत सरकार क्षमता विकास आयोग आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमानाने 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 दरम्यान आपल्याला साधना सप्ताह काय करायचा आयोजित करायचा आहे अशा केंद्र शासनाच्या आपल्याला सूचना प्राप्त झाल्या आहेत आणि त्यालाच अनुसरून राज्यामध्ये देखील आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे. या कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि आयगॉट पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे खालील कार्यालय प्रमुखांना मे 2026 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या टेक वारीमध्ये प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. आता मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे सचिव, प्रधान सचिव, अप्पर मुख्य सचिव, खुद्द विभाग व अधीनस्थ सर्व क्षेत्रीय कार्यालय याच्यामध्ये समावेश असणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागाअंतर्गत येणारे जिल्हा परिषदा यांचा देखील या कार्यक्रमाअंतर्गत समावेश असणार आहे. साधना सप्ताहाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे कारवाई करायची आहे. तर ते आता कशा प्रकारे कारवाई करायची ते आपण समजून घेऊया. सर्व अधिकारी कर्मचारी यांना आयगॉट कर्मयोगी पोर्टलवरील सोबत जोडणाऱ्या यादीतील कोर्सेस करायचे आहेत आणि पूर्ण केलेल्या कोर्सेसचा एकूण कालावधी किमान 4 तास असावा आणि आयगॉट पोर्टलवरील आकडेवारीनुसार आपल्याला किमान कमी 4 तास काय करायचं आहे, आपल्याला हे कोर्सेस पूर्ण करायचे आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे आपण यापूर्वी देखील आयगॉट कर्मयोगी पोर्टलवर आपण विविध ऑनलाईन कोर्सेस केलेले आहेत. त्याच प्रकारे आपल्याला 4 तासाचे आता हे कोर्सेस करायचे आहेत. सदर कोर्सेस दिनांक 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत. तर हे सर्व कोर्सेस आपल्याला ऑनलाईन 4 तासाचे 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 दरम्यान पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर आपल्या अधीनस्थ असणाऱ्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना साधना सप्ताह अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याकरता सविस्तर सूचना निर्गमित करण्यात याव्या. अशा प्रकारे आपल्याला 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 कालावधीमध्ये साधना सप्ताह अंतर्गत आपल्याला आयगॉट कर्मयोगी पोर्टलवर 4 तास ऑनलाईन प्रशिक्षण करायचं आहे. त्यामध्ये विविध कोर्सेसचा समावेश असणार आहे. तर त्याबाबतची या ठिकाणी सविस्तर आपल्याला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. विविध प्रकारच्या कोर्सेसची देखील माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. नक्की कोणते कोर्सेस करायचे आहेत त्याबाबतची सविस्तर माहिती आपल्याला या पत्रामध्ये दिल्याची दिसून येते. तसेच 4 तासाचे जे आपल्याला ऑनलाईन कोर्सेस करायचे आहेत त्याची देखील आपल्याला लिंक या पत्रामध्ये दिल्याची दिसून येते. ती देखील आता आपण समजून घेऊया की नक्की आपल्याला कोणते कोर्सेस करायचे आहेत. 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 दरम्यान हे कोर्सेस वेगवेगळ्या प्रकारचे करायचे आहेत. त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी विविध प्रकारचे विषय दिलेले आहेत, त्यांचं टाइम टेबल दिलेलं आहे. तसेच नक्की आपल्याला कोणते कोर्सेस करायचे आहेत त्याची या ठिकाणी माहिती देखील आपल्याला या ठिकाणी दिल्याचं दिसून येतं. साधना सप्ताह आयगॉट कोर्सेस लिस्ट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. 2 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान आपल्याला हे कोर्सेस करायचे आहेत. कमीत कमी आपल्याला हे कोर्सेस असे निवडायचे की जे 4 तासामध्ये आपले पूर्ण होणार आहेत. ऑनलाईन आपलं 4 तासाचं प्रशिक्षण झालं पाहिजे अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी कोर्सेस करायचे आहेत. यामध्ये लेवल काय आहे, बिगनरसाठी लेवल दिलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत, त्यांचा या ठिकाणी आपला कालावधी दिलेला आहे. या लिस्टमध्ये जर पाहिलं तर आपल्या कोर्सचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर कोर्स कोणी प्रोव्हाइड केला आहे ते देखील दिलेलं आहे. त्याच्या ड्युरेशनमध्ये त्या कालावधी किती असणार आहे, कोर्सबाबतची लिंक देखील दिलेली आहे आणि हा कोर्स कोणत्या लेवलसाठी आहे याबाबतची सविस्तर माहिती देखील आपल्याला या पत्राच्या शेवटी दिल्याचं दिसून येतं. आता आयगॉट कर्मयोगी ॲपचा वापर करून
प्रत्यक्ष 4 तास हे ऑनलाईन कोर्स कसे करायचे याचा आपण एक डेमो पाहणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी आय गॉट ॲप हे काय करायचं आपण इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. पहा या ठिकाणी आपण आय गॉट कर्मयोगी हे ॲप सर्वप्रथम काय करूया इन्स्टॉल करून घेऊया. आता आपण सर्वप्रथम हे ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर पहा सर्वप्रथम आपल्याला कर्मयोगी भारत या पोर्टलसाठी आपल्याला साइन इन किंवा रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर यापूर्वी आपण कर्मयोगी भारत अंतर्गत आपण विविध प्रकारचे कोर्स केल्यामुळे आपण या ठिकाणी साइन इन करायचं आहे. त्यासाठी आपण 2 पद्धती वापरायच्या आहेत. या ठिकाणी लॉग इन विथ पासवर्ड, या ठिकाणी आपला पासवर्ड जर माहीत असेल तर आपण पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि जर पासवर्ड माहीत नसेल तर आपण लॉग इन विथ OTP या टॅबचा वापर करायचा आहे. तर या ठिकाणी आपण लॉग इन विथ OTP करूया. त्यासाठी या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आपण टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट OTP या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे टाकून घ्यायचा आहे. OTP या ठिकाणी प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. आपण सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे. या ठिकाणी आपण कन्फर्म या टॅबवर क्लिक करायचं आहे. कन्फर्म या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर साधना सप्ताह अशा प्रकारचे पेज आहे आणि या ठिकाणी आपल्याला 4 तास ऑनलाईन कोर्स करायचे आहेत. तसेच यापूर्वी जे आपण कोर्स केलेले आहेत त्या कोर्सबाबत देखील आपल्याला या ठिकाणी संपूर्ण माहिती दिसत आहे. तर त्यासाठी आपल्याला साधना सप्ताह अंतर्गत 2 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान 4 तास ऑनलाईन कोर्सेस कसे करायचे ते पाहूया. त्यासाठी आपण क्लिक हेअर टू जॉईन द साधना सप्ताह या टॅबवर क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचं माहिती येणार आहे. या ठिकाणी आपण हे पेज खालच्या बाजूला स्क्रोल करत जायचं आहे. खालच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर पहा आपल्याला 4 तास जे ऑनलाईन कोर्सेस करायचे आहेत त्या विविध कोर्सची या ठिकाणी आपल्याला लिंक दिलेली आहे. आपण त्यावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर हे जे कोर्सेस आहेत आपल्याला वेगवेगळ्या भाषेमध्ये देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. हिंदी, मराठी, कन्नडा, नंतर तेलुगू, गुजराती, ओरिया अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये देखील आपण हे कोर्स करू शकतो. आता या ठिकाणी आपण मराठी भाषा निवडली आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस दिसत आहेत. आता आपण त्यापैकी पहा या ठिकाणी जो दिसणारा आपला विकसित भारत हा जो कोर्स आहे तो आपण या ठिकाणी काय करायचा निवडायचा आहे. पहा हा कोर्स आपल्याला 1 तास 10 मिनिटाचा आहे. तर विकसित भारत 2047 या कोर्ससाठी आपण आता क्लिक केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पहा या कोर्सविषयी माहिती दिलेली आहे. ही संपूर्ण माहिती पाहिल्यानंतर पहा खाली आपल्याला इनरोल हा टॅब आहे त्यावर आपण क्लिक करून काय करायचं हा कोर्स स्टार्ट करायचा आहे. आता या कोर्सेसमध्ये आपल्याला 2 कंटेंट पूर्ण करायचे आहेत. एक विकसित भारत 2047चा संपूर्ण आशय जो 53 मिनिट आणि 41 सेकंदाचा आणि नंतर अंतिम मूल्यांकन यामध्ये आपल्याला 16 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर सर्वप्रथम आपण हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर या व्हिडिओवर आधारित जे आपल्याला 16 प्रश्न दिले जाणार आहेत त्यांची उत्तरं देखील आपण या ठिकाणी सोडवायची आहेत. आपण हा पूर्ण कोर्स केल्याच्या नंतर आणि हे 16 प्रश्न सोडवल्याच्या नंतर आपला कोर्स हा पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर आपण या कोर्सच्या संदर्भात जे काही आपल्याला सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी आपण प्राप्त करू शकतो. तर आता आपण कोर्स पूर्ण केल्यानंतर या कोर्स संदर्भात जे आपल्याला प्रमाणपत्र आहे ते कशा प्रकारे प्राप्त करून घ्यायचं ते आता आपण समजून घेऊया. त्यासाठी पहा प्रथम आपण होम या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आता आपण आतापर्यंत जे कोर्स पूर्ण केले त्यांची संख्या दिसत आहे. आपण त्यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण विकसित भारत 2047 हा कोर्स पूर्ण केलेला आहे. या ठिकाणी आपण डाउनलोड सर्टिफिकेट या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारे आपण विकसित भारत 2047 हा जो ऑनलाईन कोर्स कर्मयोगी भारत या अंतर्गत पूर्ण केला आहे त्याचं सर्टिफिकेट आपल्याला या प्रकारे मिळतं. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला साधना सप्ताह अंतर्गत 2 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान 4 तासाचे ऑनलाईन कोर्सेस पूर्ण करायचे आहेत. नक्की कोणते कोर्सेस आपल्याला पूर्ण करायचे आहेत ते कशा प्रकारे करायचे आहेत तसेच कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण या कोर्स संदर्भात जे आपण प्रमाणपत्र आहे ते कशा प्रकारे प्राप्त करायचं या संदर्भात आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रक्रिया पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.